मित्रांनो, आपल्याला सातत्याने कमेंट्स येत आहेत सिडको संदर्भात की नेमका सिडकोची नवीन घरांची लॉटरी कधी येणार आहे. नवीन घरांची अर्थातच जे काही अपकमिंग PMAYची घरे आहेत किंवा अपकमिंग जे रेल्वे परिसरातील रेल्वे स्टेशन परिसरातील कोरफोर्ट एरियातील घरे आहेत किंवा जे प्राईम लोकेशनला घरे आहेत त्यांची लॉटरी कधी येणार आहे असे अनेक प्रश्न आपल्याला येतात. आणि मग आज आपण त्याच संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत. आज आपण सिडकोच्या दोन्ही बाजू आपण डिस्कस करणार आहोत. एक चांगली बाजू आणि एक आर्थिकदृष्ट्या सिडकोला असक्षम किंवा अकार्यक्षम करणारी बाजू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा दोन बाजू आज आपण आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. खरं तर मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात किंवा सिडको संदर्भात वेगवेगळ्या विषयावरती माहिती पाहत असतो. म्हणजे असं नाही की आम्ही फक्त सिडको किंवा म्हाडाचे प्रमोशन्स करतो किंवा आम्ही फक्त त्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो असं अजिबात नाही आहे. काही ठिकाणी जसं सिडकोकडून काही चुका होत असतील किंवा काही निर्णयामध्ये चुकले असतील किंवा काही ध्येय धोरणामध्ये चुका होत असतील तर त्याच्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. आता सगळी माहिती मित्रांनो, सगळं डिस्कशन आपण आपल्याला इतर माध्यमातून किंवा इतर सोशल समाज माध्यमातून आपल्याला जी काही माहिती मिळते त्याच अनुषंगाने आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यासाठी आम्ही अनेकदा संदर्भ देत असतो की आम्ही सदर माहिती कुठून घेतलेली आहे, त्याची माहिती आम्हाला कुठून मिळालेली आहे, असे अनेक संदर्भ आम्ही सोबत जोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो की जेणेकरून प्रेक्षकांना विश्वास वाटावा की प्रेक्षक कन्फ्यूज व्हावा नाही. कारण आम्ही एखादा निर्णय सिडकोकडून घेतला असेल तर आणि ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यावर चर्चाही करतो की नेमका तो निर्णय जो आहे तो चांगला आहे किंवा वाईट आहे किंवा त्याचे परिणाम काय होणार आहेत. या काही दिवसापासून आपण सातत्यानं पाहतो मित्रांनो की नवी मुंबईचे जे काही प्राईम लोकेशन आहेत प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करतोय, तेथील लोकॅलिटी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो प्रोजेक्ट नेमका कुठे आहे हे सगळे प्रोजेक्ट सिडकोचे आम्ही ऑलरेडी दाखवलेले आहेत, ज्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आता महत्त्वाचं मित्रांनो, या लॉटरी संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा जो सिडकोकडून निर्णय घेतला जाणार होता तो म्हणजे येणाऱ्या अपकमिंग नवीन लॉटरीसाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करणे. खाजगी एजन्सीला त्या लॉटरी संदर्भातील संपूर्ण कामे म्हणजे फॉर्म भरून घेण्यापासून लॉटरी प्रक्रिया राबवणे, लॉटरी लागल्यानंतर डॉक्युमेंटेशन प्रक्रिया पूर्ण करणे, पोजेशनची प्रक्रिया पूर्ण करणे असे विविध कामं ह्या एजन्सीला दिले जाणार आहेत. आणि म्हणूनच कालच्याच म्हणजे जे नेमकं जे काही सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे. अर्थातच मित्रांनो, लवकरच आपल्याला लॉटरीची खुशखबर सिडकोकडून मिळणार आहे, यात मात्र आता दुमत नाहीये. पण याच ठिकाणी जी काही नवीन एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे त्यासाठी तब्बल 849 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, जी सिडकोच्या बाबतीमध्ये थोडीशी निगेटिव्ह बाजू वाटते की जेणेकरून ह्याचा सिडकोवर काय परिणाम होऊ शकतो आपण हेही पुढे पाहणारच आहोत. आता मित्रांनो, जे काही खाजगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे त्यांची कामं मी सांगितलेली आहेत की म्हणजे जे काही सेवा आहेत म्हणजे घराचं मार्केटिंग करणं म्हणजे घराची जाहिरात करणं, घरांचं मार्केटिंग करणं, विविध माध्यमातून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, घरांचं ब्रँडिंग करणं, त्याशिवाय घरांची विक्री करणं किंवा त्यानंतरच्या सगळ्या सोयी सुविधा ज्या काही असतील त्या पुरवणं इत्यादी कामे त्या संस्थेना दिली जाणार आहेत. म्हणजे सर्व सेवा त्या संस्था पुरवणार आहेत. या ठिकाणी जे काही संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे त्याची पहिली संस्था आहे मित्रांनो थॉट अँड डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड, ही पहिली संस्था आहे. आणि दुसरी एक सहयोगी संस्था आहे हेलिओस मीडियन बाजार. हेलिओस मीडियन बाजार ही एक कंपनी आहे. त्या दोन कंपनीच्या द्वारे आता पुढील जे काही लॉटरीची प्रोसेस आहे ती राबवली जाणार आहे. आता सदर संस्थाची नियुक्ती ही 64 महिन्यांसाठी केली जाणार आहे, अर्थातच 2 ते 3 वर्षासाठी केली जाणार आहे. कारण मित्रांनो, आपण पाहिलं की PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेची खूप मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे. त्याशिवाय LIG आणि इतर MIG याची उत्पन्न गटासाठी सुद्धा घरांचं काम उभारण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून आता ह्या सगळ्या घरांची विक्री म्हणजे 2 ते 3 वर्षात ही घरं बांधून त्याची विक्री करणं असं एक सिडकोने टार्गेट ठेवलेलं आहे. आता एकूण घरे किती असणार आहे तर अपकमिंग 3 वर्षामध्ये सिडकोकडून जवळजवळ 67,000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. तीही टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे. पण आता त्यासाठी कुठेतरी या 2 खाजगी संस्थांची नियुक्ती केली गेली आहे. संस्थांची नियुक्ती मित्रांनो 5 वर्षासाठी केली जाणार आहे आणि 5 ते 6 वर्षामध्ये या संस्थांना जे काही नवीन लॉटरी येणार आहे किंवा जे काही 67,000 घरांचं काम सुरू आहे सिडकोच्या विविध नोडमध्ये
त्या घरांची विक्री करेपर्यंत या संस्थांची नियुक्ती केली जाणार आहे. अर्थातच 67,000 घरांचं काम नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये सध्या सुरू आहे. आपण पाहिलेलं आहे म्हणजे वाशी आहे, सानपाडा आहे, जुईनगर स्टेशन आहे, बामणडोंगरी स्टेशन आहे, खारकोपर आहे, खारघर स्टेशन आहे, मानसरोवर स्टेशन आहे, खांदेश्वर स्टेशन आहे, पनवेल रेल्वे स्टेशन, कळंबोली ट्रक टर्मिनल, कळंबोली बस स्थानक, तळोजा सेक्टर 39 अशा विविध ठिकाणी या घरांचं काम सुरू आहे. आणि या घरांची लॉटरी येत्या 3 ते 4 वर्षामध्ये विविध टप्प्यावरती काढली जाणार आहे. त्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK चे घरे असल्याचे सिडकोकडून वारंवार सांगण्यात येत आहे. आपण काही दिवसापूर्वी पाहिलेलं मित्रांनो की उलवे या ठिकाणी जे बामणडोंगरी स्टेशनच्या बाहेर एक जागतिक विक्रम सिडकोकडून करण्यात आलेला आहे. तो म्हणजे 96 दिवसामध्ये 96 घरांचं काम, अर्थात एक बिल्डिंग अख्खी त्यांनी उभी केलेली आहे फ्रीपॅप टेक्नॉलॉजी वापरून. आणि हा खरंच जागतिक विक्रम झालेला आहे सिडकोकडून. त्यांचं तर मी या संदर्भात पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अभिनंदन केलेलं आहे की त्यांनी खरंच खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे. त्याशिवाय L&T ही जी कंपनी आहे त्यांना ते काम दिलेलं आहे. टाटा जे डिझाईन आहे, टाटांचं जे टाटावाल्याकडून ते डिझाईन करून घेतलं जात आहे. शापूरजी पालनजीकडून घरांचं काम करून घेतलं जात आहे. त्याशिवाय हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ते घरांचं काम म्हणजे विविध ठिकाणी विविध कॉन्ट्रॅक्टरला ही कामं देण्यात आलेली आहेत. पण नक्कीच ही घरे दर्जेदार असतील यात मात्र शंका नाही. आता दुसरा प्रश्न असा येतो मित्रांनो की ही जी काही खाजगी संस्थेची नेमणूक केली गेलेली आहे त्याला कुठेतरी आता सिडकोच्या कर्मचाऱ्याकडून आणि प्रकल्पग्रस्तांकडून विरोध करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं असं आहे की जर समजा बाह्य खाजगी संस्थेची नेमणूक केली तर ती संस्था बाहेरच्याच लोकांना कामावर ठेवेल, बाहेरच्याच लोकांना रोजगार देईल आणि मूळ जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना रोजगार मिळणार नाही. म्हणून अशा संस्थेऐवजी मूळ जे इथे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनाच त्याच्यामध्ये प्राधान्य मिळावं अशी एक मागणी प्रकल्पग्रस्तांनी केलेली आहे. त्यांनी त्याच्यात विरोध केलेला आहे. त्याशिवाय सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आता सिडकोच्या कर्मचाऱ्याकडून ही सगळी कामे काढून घेतली जाणार आहेत. अर्थातच लॉटरी प्रोसेस असेल, डॉक्युमेंटेशन असेल, संपूर्ण प्रक्रिया ही सिडकोच्या कर्मचाऱ्याकडून काढून जे काही खाजगी संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे हँडओव्हर केली जाणार की त्यांच्याकडे दिली जाणार आहेत. ह्याच्यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं की ह्याच्यापूर्वी सुद्धा खाजगी संस्थेकडून बऱ्याच वेळा ही कामं देण्यात आलेली आहेत. आता इथे सिडको कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही अनेकदा लॉटरी काढलेली आहे, अनेकदा आम्ही प्रोसेस केलेली आहे, पण आता आमच्यावर अकार्यक्षमतेचा ठप्पा का लावला जातोय हाही खूप मोठा प्रश्न सिडकोच्या कर्मचाऱ्यांकडून विचारला गेला आहे. म्हणून आता कुठेतरी या निर्णयाला स्थगिती मिळावी, हा निर्णय रद्द करावा आणि जो काही सध्या सिडकोचा आर्थिक डोलारा जो डगमगलेला आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सिडको कमकुवत झालेली आहे तिथे कुठेतरी विचार करावा आणि हे जे काही 8.5 कोटी रुपये 850 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत ते वाचवावे असं कुठेतरी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावरती सिडकोकडून काय निर्णय घेण्यात येतो, कर्मचाऱ्यांचं कुठपर्यंत म्हणणं होतं, त्यांची युनियन्सचं काय सांगणं आहे का, म्हणजे कुठपर्यंत ते काय विरोध करू शकतात ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पण एक सर्वसामान्य माणसाला नेमकं कुठल्या गोष्टीची आवश्यकता याचाही सिडकोने विचार करावा. आपल्याला माहिती मित्रांनो ह्याच्या पूर्वी सुद्धा जे काही 5 नोड आहेत कळंबोली, घनसोली, तळोजा, खारघर किंवा द्रोणागिरी या 5 नोडमध्ये ज्यावेळेस लॉटरी आली त्यावेळेस त्या सिडकोच्या घरांची जाहिरात ही विविध स्टार्स लोकांना घेऊन केली गेली होती. अर्थातच जे कोणी सिने क्षेत्रातील स्टार असतील, गायन क्षेत्रातील स्टार असतील, मालिका क्षेत्रातील स्टार असतील, अशा विविध स्टार्सना घेऊन ती जाहिरात केली गेली पण त्याचा हवा तेवढा प्रतिसाद लोकांनी दिला नाही. याच्या मागचं कारण असं आहे की उगाच शो करण्यापेक्षा सिडकोनी उगाच अनाठाई शो करण्यापेक्षा त्याच्यावरती अनाठाई खर्च करण्यापेक्षा नेमकं आपल्या अर्जदारांना किंवा आपल्या ग्राहकांना नेमकं कशाची गरज आहे याच्यावरती बोट ठेवणं, याच्यावरती निर्णय घेणं सिडकोकडून आवश्यक आहे. आणि आता तुम्ही किती मोठ्या स्टार्सला घेऊन घरांची जाहिरात केली तरी जे सर्वसामान्य लोक आहेत ते अर्ज करणार नाहीत. त्यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक आहेत. घरांच्या किमती ह्या नेमकं त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये असणं आवश्यक आहे. दुसरं, घरांचं पोझिशन हे दिलेल्या वेळेमध्येच मिळणं आवश्यक आहे, नाहीतर अनाठाई त्या लोकांना जास्त भुर्दंड बसतो. तिसरं, घराचा दर्जा जो काही आहे तो व्यवस्थित सांभाळणं आवश्यक आहे. त्या दर्जावरती सुद्धा अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता त्याच्यावरती सुद्धा सिडकोने एक खूप चांगला निर्णय घेतला की ते सगळे कामं आता इतर लोकांना दिलेली, इतर प्रायव्हेट बिल्डरांना दिलेली आहेत जेणेकरून स्पर्धा निर्माण होईल आणि चांगल्या क्वालिटीची किंवा चांगल्या दर्जाची घरे निर्माण होतील. म्हणून L&T आहे, शापूरजी पालन जे आहे, अशा अनेक संस्था आहेत की ज्या सिडकोच्या घरांची उभारणीचं काम करत आहेत. आणि शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून सिडकोच्या घरांचं काम करते आपण पाहिलेलं आहे.
आता या ठिकाणी दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की सिडकोची जी काही आर्थिक बाजू डगमगत आलेली आहे तिलाही सांभाळणं आवश्यक आहे. म्हणून सिडकोने फक्त जाहिरातीवर खर्च न करण्यापेक्षा सर्वसामान्यांना नेमका कशाची गरज आहे, त्यांना कशा घरांची गरज आहे, त्यांना काय त्यांची आवश्यकता आहे याच्यावरती लक्ष देणं आवश्यक आहे. मोस्ट प्रॉबेबली सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या म्हणजे घरांच्या किमती. घरांच्या किमती जर आवाक्यात असतील तर नक्कीच सर्वसामान्य व्यक्ती हा त्या घरांसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊ शकतो. चौथी गोष्ट अजून एक मित्रांनो सांगायची राहिली, डॉक्युमेंटेशन प्रक्रिया आहे जी खूप किचकट आहे. खूप जणांना अडचण येत आहेत, अनेकदा खूप प्रॉब्लेम होत आहेत. फोनचं जे आहे आता जे काही खाजगी कंपनीला काम दिलं गेलं त्यांच्याकडून आपल्याला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी फोनची उत्तरं देणं आवश्यक आहे. फोन अटेंड करावा प्रत्येक अर्जदाराचा, ज्यांना काही शंका असेल त्यांच्या शंकांचं निरसन व्हावं अशी एक अपेक्षा इंडिव्हिज्युअली मला आहे की जर तुम्ही खाजगी संस्थेला काम देत असाल तर मात्र ह्या गोष्टी घडू नये की मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की अर्जदारांना स्वतः झेरॉक्सला पाठवत होते बाहेर, आमचं झेरॉक्स मशीन बंद आहे, ही मशीन बंद आहे, ती मशीन बंद आहे, तुम्ही जाऊन डाउनलोड करा, तुम्ही जाऊन ते झेरॉक्स घेऊन या, असे अनेकदा काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण आता जे स्कॅन करायचं असतात त्याही गोष्टी अनेकदा कंपनीने अर्जदाराकडून करून घेतलेल्या होत्या. पण यापुढे या ज्या काही नवीन कंपनी आहेत त्यांच्याकडून एवढीच माफक अपेक्षा आहे की कोणताही ग्राहक हा असंतुष्ट नाही राहिला पाहिजे. प्रत्येक ग्राहकाचं समाधान हे झालं पाहिजे. फोन केल्याबरोबर त्याचं उत्तर मिळायला पाहिजे, त्याचं मेल केल्यानंतर त्याचा रिप्लाय मिळाला पाहिजे, जेणेकरून तो स्वतः संतुष्ट राहील की निदान मला काहीतरी रिप्लाय आलेला आहे. आपण पाहतो अनेकांना फोन उचलले जात नाहीत, फोनवर काही व्यवस्थित माहिती दिली जात नाही, असे अनेक कमेंट्स आपल्याला आल्या होत्या. म्हणून त्याच्याकडे कुठेतरी सिडकोने आता लक्ष देणं आवश्यक आहे. कारण मित्रांनो ही जी काही अपकमिंग लॉटरी आहे तिला सिडकोने कुठल्याही स्टार्सना घेऊन जाहिरात करू नये असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. फक्त जे काही स्टेशन परिसरातील जे काही घरे आहेत त्यांच्या किमती व्यवस्थित ठेवाव्यात. नक्कीच त्या घरावरती लाखोने अर्जदारांच्या उड्या पडणार आहेत हे मात्र 100% सत्य आहे. कारण अनेक अर्जदार या प्राईम लोकेशनच्या लॉटरीची वाट पाहत आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की ही घरे कुठेतरी आपल्या आवाक्यात मिळतील. म्हणून सिडकोने सर्वसामान्यांच्या आवाक्यात घरे कशी राहतील त्याच्यावरती लक्ष देणं आवश्यक आहे. किंबहुना जे काही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही कॅम्पेन चालवतो तेही तितकंच आवश्यक आहे. पण जे काही अनाठायी खर्च आहे जाहिरातीवर तो वाचवावा आणि ती जी काही स्कीम आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. आपण म्हाडामध्ये पाहतो, म्हाडामध्ये सुद्धा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी 2.5 लाख फॉर्म आले होते. म्हाडाने कुठल्याही स्टार्सला घेऊन कुठल्याही स्टार मंडळी घेऊन कुठलाही व्हिडिओ केला नव्हता, त्यांनी कुठलाही प्रोमो केला नव्हता, त्यांनी कुठलीही जास्त भंपकबाजी केली नव्हती, तरीसुद्धा 2.5 लाख फॉर्म आले होते. का? सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये होत्या. म्हणून त्याच्यावरती खूप मोठा परिणाम, खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. सिडकोने हे जे काही जाहिरातीवर खर्च करणं अपेक्षित आहे त्याच खर्चामध्ये तोच खर्च कुठेतरी त्याच्यातून सर्वसामान्य दिलासा कसा मिळेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता मात्र कुठेतरी एक कन्फर्म झालेलं आहे की सिडकोने अपकमिंग नवीन लॉटरीची तयारी सुरू केलेली आहे जी प्राईम लोकेशनला आहे. पण प्राईम लोकेशनच्या लॉटरी आधी मित्रांनो जे काही 5 नोडमधील शिल्लक घरे आहेत त्या घरांची जाहिरात येत्या 15 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार असल्याचं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि मग ही 1 ते 1.5-2 महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर सगळी घरे विकली गेल्यानंतर कुठेतरी दिवाळीच्या मुहूर्तावरती किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावरती बहुतेक ही सिडकोची नवीन लॉटरी जाहीर केली जाऊ शकते. आता या लॉटरीसाठी काय नियम लावले जातात, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य लावले जातात, त्याची अनामत रक्कम किती असेल, त्यांच्या किमती काय असतील याच्या संदर्भात सिडकोने कुठलंही भाष्य केलेलं नाही. अपेक्षा करू मित्रांनो की सिडकोकडून जे काही काम केलं जाते, जे काही खूप मोठे प्रकल्प राबवले जातात त्याच्यासाठी तरी सिडकोचं अभिनंदन करावं लागेल. कारण खूप मोठ्या प्रमाणात सिडकोने घर उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे. फक्त काही गोष्टी अशा आहेत की ग्राहकांना समोर ठेवूनच त्यांनी त्या गोष्टींचं निर्णय घ्यावा किंवा तसे बदल करावेत. तर हे होतं मित्रांनो सिडको अपकमिंग लॉटरी आणि सिडकोचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे संचालक मंडळामध्ये खाजगी संस्थेच्या बाबतीत त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.